महाराष्ट्राच्या सत्ताधारी आघाडीतील भाजप आणि शिवसेना पक्षात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आता उघडपणे संघर्ष सुरू झाला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत वादग्रस्त वक्तव्यावर मौन बाळगले होते, पण बुधवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंका दहनाच्या विधानाला थेट आणि आक्रमक उत्तर देत युतीतील वाढत्या तणावाला जाहीरपणे मान्य केले आहे। भाजपची तुलना रावणाशी करणाऱ्या शिंदे गटाला लंका तर आम्हीच जाळणार, कारण आम्ही श्रीराम भक्त आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे। पालघर जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता। शिंदे म्हणाले होते की रावणही अहंकारी होता आणि त्याची लंकाही जाळून खाक झाली होती। तुम्हालाही 2 डिसेंबरला असेच करायचे आहे। या वक्तव्यावरून मौन सोडत देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले होते। ते म्हणाले, जे कोणी आमच्याबद्दल काही बोलत असताना दुर्लक्षित करा। ते म्हणतात की आम्ही त्यांची लंका जाळू, पण आम्ही काय लंकेत राहणारे लोक नाही। आम्ही भगवान श्रीरामाचे अनुयायी आहोत, रावणाचे नव्हे, तर आम्ही जय श्रीराम बोलणारे लोक आहोत। आणि कालच आम्ही राम मंदिरावर धर्मध्वजा फडकवली आहे। लंका तर आम्ही जाळणार, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। भाजप आणि शिंदे सेना गटातील या दोन्ही पक्षाची विचारधारा हिंदुत्वावर आधारित असून त्यांच्या सातत्याने संघर्ष वाढत आहे। त्या वादामुळे आता महायुतीत मोठी फूट पडल्याचं चित्र या समोर येत आहे। त्याची प्रमुख 3 महत्त्वाची कारणं आहे। सर्वात मोठा तणाव स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत नगरपंचायत जिल्हा परिषद दिसून येत आहे। भाजप शिवसेनेच्या काही नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांचे पक्ष फोडून आपल्या पक्षात घेत आहे। त्यामुळे तळागाळातील संघटना कमकुवत होत असल्याची भीती शिवसेनेला वाटत आहे। भविष्यात आपल्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात येऊ नये यासाठी शिवसेनेने या भरतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती। स्थानिक पातळीवर भाजपच्या या कृतीचा निषेध म्हणून अलीकडेच शिवसेनेच्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कॅबिनेट बैठकीवर देखील बहिष्कार टाकला होता। तर तिसरं महत्त्वाचं कारण आहे, दिल्लीतील अमित शहा यांनी मध्यस्थी केल्यानंतर जर शिवसेनेने भाजपच्या नेत्यांना पक्षात घेतले नाही, तर भाजपही शिवसेनेच्या नेत्यांना घेणार नाही असे आश्वासन दिल्याचे बोलले जात होते। मात्र या आश्वासनानंतर देखील स्थानिक पातळीवर संघर्षाची स्थिती कायम आहे, ज्यामुळे फडणवीस यांना पहिल्यांदाच इतके थेट आणि सार्वजनिक विधान करावे लागले आहे। यामुळे युतीमधील सब कुछ ठीक है या प्रतिमेला आता तडा गेला आहे। त्यामुळे आता युती तुटणार की राहणार हा संभ्रम राज्याच्या राजकारणात निर्माण झाला आहे। तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।